नमस्कार, गजानन एंटरप्राइजेस कराड. मी संदीप पाटील. आज आपण बघणार आहे फ्रंट रोटरी 7 HP आणि 5 HP मशीन. 7 HP 5 HP मशीनचा फ्रंट रोटरीचा उपयोग येतो ते तुमचं चिकलनी करणे, भांगलनी करणे, सरी सोडणे रेग्युलर किंवा अंतर्गत मशागत ह्याच्यासाठी ह्या मशीनचा उपयोग येतो. आता ह्या मशीनचा उपयोग कसा करायचा हे आपण 1-2 मिनिटात सांगतो. मशीनमध्ये काय आहे हे 2 मिनिट. 7 HP मशीन येतं. 7 HP मशीनला डायरेक्ट तुम्हाला PTO शॉफ्ट दिला जातो. PTO शॉफ्ट दिल्यामागचा फायदा काय होतो की डायरेक्ट तुम्हाला RPM खाली भेटतं. ह्याच्याबरोबर तुम्हाला देताना कंपनी 32 पाती रोटर देते आणि 5 HP बरोबर तुम्हाला 24 पाती रोटर देतो. हे कंपनीकडून येणारा रोटर प्लस आपण रेझर ह्याच्याबरोबर फ्री देतोय. हा रेझरनं तुम्ही कमीत कमी 3 फुटापर्यंत सरी सोडू शकताय. प्लस ह्याला वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही अवजारं जोडू शकताय. जसं की 26 प्रकारची वेगवेगळी अवजारं आपण जोडू शकताय. त्यात फणपाळी असू द्यात, पाण्याचा पंप असू द्यात, रिप्पर असू द्यात, जनरेटर असू द्यात, पेरणी यंत्र असू द्यात किंवा तुमचं कुट्टा मशीन असू द्यात किंवा अशा प्रकारचे वेगवेगळ्या तुमची अवजारे ह्याच्याबरोबर जोडू शकता. याला हाय स्पीडचं रोटर जसा येतो, रोटरला PTO दिल्यामुळे PTO तुम्हाला पाठीमागे एक शॉफ्ट दिलेलं आहे कंपनीने. ह्या शॉफ्टवरती तुम्ही रिप्पर, पाण्याचा पंप, STP, मळणी मशीन, कुट्टा मशीन या प्रकारची वेगवेगळी तुम्ही अवजारं जोडू शकताय. आता ह्याचा गेअरबॉक्स तुम्ही बघितला तर गेअरबॉक्स ह्याला पहिला, दुसरा आणि रिव्हर्स असं 3 घेर येते. तुम्ही पहिल्यामध्ये चालवू शकताय, दुसऱ्यामध्ये चालवू शकताय. न्यूट्रल केला की तुम्ही हा चाप दाबला की तुम्ही रिव्हर्सनं मशीन चालवू शकताय. ह्याला तुम्हाला एक चाप दिलेला जाते. हा चाप तुम्ही टाकला की मशीन ऑपरेट होणार आहे. हा चाप सुटला मशीन जाग्यावरती स्टॉप होणार आहे. याचा फायदा काय होतो की चालताना जर आपल्याला तोल गेला किंवा इकडे तिकडे भीती वाटली तर आपण हात सोडला तर मशीन जाग्यावरती स्टॉप होते. त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. हे मशीनचा हँडल तुम्ही कुठल्याही प्रकारे टर्न करू शकताय. त्या साईडला म्हणला, त्या साईडला, ह्या साईडला म्हणला तर ह्या साईडला. ह्या प्रकारचं हे 7 HPचं आणि 5 HPचं मशीन आपण मायजो वैमा कंपनीचं लॉन्चिंग केलेलं. ह्या मायजो वैमा कंपनीकडून वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम निघतात. आपल्याला जर वेगवेगळ्या प्रकारची स्कीम ऐकायची असेल किंवा त्याच्यातलं काही नवीन तुम्हाला अपडेट घ्यायचं असेल तर आम्हाला अवश्य भेट द्या. ह्याच्याबरोबरच आपण याचा दुसरा भाग असतो तो स्पेअर पार्टचा असतो. तर स्पेअर पार्ट तुम्हाला बघायचं असेल तर आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा स्पेअर पार्ट अवेलेबल आहे. समजा नुसतं मशीनच विकले आणि मशीन विकल्यानंतर जर स्पेअर पार्टच नसतील तर त्या मशीनचा फायदाच नसतोय. तर आपण तुम्ही बघितला तर कुठल्याही प्रकारच्या स्पेअर पार्ट तुम्हाला माझ्याकडे अवेलेबल दिसेल. जसं की पिस्टन असू द्यात किंवा तुमचं त्याच्यातलं आतली कुठल्या मशिनरीतला असू द्यात किंवा दुसऱ्या कुठलाही हे असू द्यात. तुम्हाला पूर्णपणे मशीनचा कुठलाही पार्ट अवेलेबल जो पाहिजे तो तुम्हाला क्लच प्लेट असेल ते आमच्याकडं अवेलेबल आहे. तसंच तुम्ही त्याच्या पट्ट्या बघा, वेगवेगळ्या पट्ट्या, वेगवेगळे शॉफ्ट, हे जे हवे ते आपल्याकडं अवेलेबल आहे. तर कोणाला याची जास्त माहिती हवी असेल किंवा मशीनची जास्त नवनवीन स्कीम जर बघायचे असतील किंवा आहेत का हे चेक करायचं असेल तर तुम्ही श्री गजानन एंटरप्राइजेस कराड यांना अवश्य भेट द्या किंवा त्यांच्या फोनवरती अवश्य फोन करा. तुम्हाला वेगवेगळ्या स्कीम पाहायला मिळतील.